आज आहे माहेरपणाचा शेवटचा दिवस आणि मन मात्र अजूनही इथं निघायला तयार नाही. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. माहेर म्हणजे फक्त घर नसतं, आयुष्यभर जपलेल्या आठवणींचा खजिना असतो. आईच्या हातचा स्वयंपाक, तिची काळजी, तिचं प्रेम, हे सगळं पुन्हा सोडून मागे जाताना मन भरून येतंय. आईने आज पुन्हा नेहमीप्रमाणे माझ्यासाठी खूप काही भरून दिलं होतं, पण खरं तर तिने तिची माया, प्रेम, आशीर्वादच भरून दिले आहेत. आई, आपण कितीही मोठे झालो ना तरी आपल्या आई वडिलांसाठी लहानच आहोत हे पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवतं. आता पुन्हा परतीची वेळ आली आहे, पण जाताना डोळे ओलेच होतात, कारण माहेर मागे राहतं आणि आठवणी सोबत निघतात. आईच्या मिठीतला तो आधार, बहिणीसोबतचे ते क्षण आणि घरभर पसरलेली आपली आपुलकी, हे सगळं मनात कायमचं साठवून आपण घेऊन जातो पुन्हा. तर इथे अधिक महिना असल्यामुळे आईची ओटी मी भरते, कारण आईची ओटी भरली जात नाही तर अधिक महिन्यामध्येच आईच्या ओटी आपण आवर्जून भरली जाते. तर आम्ही दोघींनी सुद्धा आईची ओटी भरली. खूप काही करायचं होतं, खूप काही ठरवलं होतं, पण गावामध्ये असल्यामुळे काहीच अवेलेबल झालं नाही, काहीच मिळालं नाही. पण जेवढं मी आणलं होतं तर म्हटलं चला रीतीप्रमाणे आपल्या आईची ओटी भरूया, आणि जे होतं तेवढ्यातच मी आईची ओटी भरली. आणि खरं महत्वाचं प्रेम आणि आपली भावना महत्वाची असते. तर त्याच प्रेमाने जे मी काही आणलं होतं त्याने आईची ओटी भरली, आणि त्याच्यानंतर बहिणीने सुद्धा निघताना माझी ओटी भरली. खूप मन जड झालं होतं. मी डोळ्यातनं पाणी नाही काढलं, कारण मी जर डोळ्यातनं पाणी काढलं असतं तर ते बघून आईने सुद्धा डोळ्यातनं पाणी काढलं. म्हटलं मन थोडंसं कठोर करूया, आणि पुन्हा परतीचा प्रवासाला सुरुवात झाली. सगळेजण बाय करण्यासाठी आले होते. खूप मन जड झालं होतं, कारण आता खूप काही दिवसानंतर एखादा फंक्शन असेल तरच माहेरी येणं होतं, नाहीतर फारसं काही माहेरी येणं होत नाही. नेहमीच फोनवर बोलणं होतं, त्याच्यामुळे निघालो. आणि बहीण सुद्धा माझ्यासोबत माझ्या घरी येणार. फायनली आम्ही निघालो. तर आम्हाला न्यायला अन्वीचे आजोबा आले होते, कारण अंतर खूप लांब पडतं, तर ते बसने वगैरे नाही पॉसिबल होत, त्याच्यामुळे आम्हाला घ्यायला आले होते. आणि माहेरी आल्यानंतर एक बॅग घेऊन येतो, तर एक बॅगच्या आई 4 बॅग 5 बॅग अशा होतातच. आई नेहमीच काही ना काहीतरी देते, त्यामुळे बसने जाणं तेवढं पॉसिबल नाही होत. आणि माझी बहीण सुद्धा माझ्यासोबत आली होती, आणि या दोघींची अशी काही मस्ती चालू होती. पटतं पण, भांडतात पण, असं छान असं दोघींचं बॉन्डिंग आहे. आता मी नेहमीच माहेर आणि सासर याच्यामध्ये अजिबात भेद करत नाही, कारण मला दोन्हीकडे भरभरून प्रेम मिळतं. सासरी आले तरी मला अजिबात जाणवत नाही की मी माझ्या सासरी आली आहे. खूप भरभरून सासरी सुद्धा प्रेम मिळतं. सासरी आली तर असं वाटतं की मी माझ्या माहेरीच आली आहे, असं फिलिंग माझ्या सासरी आहे. तर फायनली आम्ही घरी पोचलो, आणि घरी पोचल्यानंतर अन्वीची आजी आली, आणि नेहमीच ती असे तांदूळ काढून टाकत असते. आपल्याकडे एक प्रथा आहे की लहान मूल बाहेरून आल्यानंतर अंगावरून तांदूळ काढून टाकायचे. तर अन्वीची आजी नेहमीच ते असं करत असते. आणि तुम्ही बघितलं की गाडी पूर्ण फुल झाली होती. मी जाताना एकच पिशवी घेऊन गेलेली होती, आणि येताना तिच्या खूप साऱ्या पिशव्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी कॅमेरा ऑन केला, म्हणजे जवळजवळ रात्रीच कॅमेरा ऑन केला, कारण जे आईने काही दिलं होतं ते ठेवायचं वगैरे असं सगळं चालू होतं. त्याच्यानंतर दोघींची अशी आईस्क्रीम पार्टी चालली होती. खूप छान दोघी खेळत सुद्धा होत्या. आणि हा शूट आहे तो रात्रीचा आहे. अन्वीच्या आजीचे पाय दुखत होते, त्यामुळे त्यांनी लेप लावत होत्या त्या, आणि ह्या दोघींची लुडबुड चालली होती. खरंच मुली पाहिजेत तर यासाठी पाहिजेत. नकळत ना मुलींना एक जी काळजी असते ना, ती जी आपसुक झालेली असते आपल्या आईची, आजीची. खरंच म्हणतात ना, मुलीशिवाय घराला घरपण नाही. इकडे दूध येते चल दूध काम लावते दूध पिता नाही तर माऊ येऊन पियेल दूध. तिला पाठवली दुकानात. मी तुपा सगळं शिकून बघू दे. काय ठीक आहे. माझ्याकडे
सांगितले ना 9 नंतर येतात 9:30. मग आता काय हवं हरभरा ते परवाचे एवढे नाहीत आवडत. आणि या दोघी आजोबांची एकही फेरी वाया जाऊ देत नव्हते. जेव्हा जेव्हा ते मार्केटमध्ये जात होते तेव्हा तेव्हा ते या दोघी त्यांच्यासोबत जात होत्या. आणि अन्वीने असं काही किंडर जॉय आणलं होतं ते खात नाही, पण खेळण्यासाठी किंडर जॉय ती नेहमीच आणते आणि ते बाकीचं जे खायचं असतं ते मलाच खावं लागतं. तर असा काही कांद्यांचा पसारा दोघींनी करून ठेवला होता. खूप धमाल दोघींनी केली, खूप छान वाटत होतं. आणि संध्याकाळ झाली, मग दिवाबत्ती करायची वेळ झाली. खूप छान वाटत होतं. आपल्या घरात, आपल्या स्वतःच्या घरात जे समाधान असतं ते कुठेच नसतं. अगदी तुम्ही किती वर्ष एखाद्या भाड्याच्या खोलीत राहा, पण ते जे आपल्या घरात जे समाधान असतं ना ते खूप वेगळं असतं. छान अशी संध्याकाळ झाली आणि ह्या दोघी बघा आता आमच्याकडे ना अचानक पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजेच काकी येणार होती. तर म्हणून पप्पा मार्केटमध्ये निघाले होते. तर ह्या दोघींची सुद्धा तयारी झाली की आम्ही सुद्धा मार्केटमध्ये जातो. आणि त्या सुद्धा दोघी त्यांच्यासोबत मागे लागून गेल्या. एकही फेरी त्या त्यांच्या सोडत नव्हत्या, कारण त्यांना सुद्धा खूप छान वाटत होतं. तर गावी आलोय तर म्हटलं छान एन्जॉय करू दे. एकदा स्कूलचं रुटीन चालू झालं की हे एन्जॉयमेंट फारसं नाही राहणार, कारण गावचं जे वातावरण असतं ते खरंच खूप छान असतं. त्याच्यानंतर अन्वीची दिदी सुद्धा आली होती तिला भेटायला. तिने सुद्धा खूप छान एन्जॉय केलं. खूप दिवसानंतर सगळीजण भेटलो होतो. छान गप्पा वगैरे झाल्या. परत ये इकडं. परत ये दोघी. आणि तुम्ही हा जो दिवा बघताय ना तो दगडी दिवा आहे. तो आम्ही दरवाजा समोर लावतो. तर तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.